काय रडती काय ना आई मी येल्यावणी. तुमचीच मम्मी मरू द्या. वाटत जायचं नाही मग माझ्या. कशाला वाटत जायचं? येऊ द्या ना माझ्या आईला आता सांगते काही का काय तुझी आई आली तर काय डोन बिन लागून गेली काय कुठली? येऊन दे ना माझ्या आईला मग सांगते. आई तुझ्या वणीच आहे. हे गप गप म्हणले होतं बाया जास्त रडते पण कमी नाही. बघतेच आता त्याला पुरीने फोन केलता ना, कोणत्या टायमाला हाणायचं आणि कोणत्या टायमाला भांडण काढायचं. उघडीत पावटा भेटलाय बाय आमच्या नशिबाला. कोणत्या देवाने गाठ घालून दिली असली उघडीत पावट्याची ना आमची. काय उघडीत पावटा आहे कुठं धुंडाया गेलते काय जन्मालाच आम्हाला असलं भांडण तांडण आलंय आलं जवळ. रे एक कमी होतं दुसरं आलं. काय झालं? काय झालं कोमल? मारले ह्यांनी मला. मारलं का म्हणून? आणि काय पटत आहे बाय काय म्हणून मारलंय? काय तसलं तसलं डोळं तोंड करून बघ. वाट झार करून बघू नका माझ्याकडे बोलू नका. आणि मग तुम्ही का मारलं माझ्या पोरीला? काय मारलं म्हणजे तुमच्या पोरीची चुकी नाही का दिसत? काय चुकी केली तिने? रोज 9:30 वाजता उठतीन मग शायनिंग कुठं काय असलं असतं काय कुठं लग्न कायला केलंय मग? मग काय सकाळी पाठ उठून तू डोंगर उचलून टाकीन का काय? मी म्हणतो डोंगर नका उचलून टाकू. हम्म. स्वयंपाक पाणी तर करावं लागत ना खायला. आणि स्वयंपाक मानी करीत नाहीत काय करते काय का- जातात वय भीक 11 मागायला. वाजता वय पोटात कुळकुळ कुळकुळ आतड्या काय करून. सांगा त्यात आई? तुमच्या घरचे बनवतात का मीच बनवते ना स्वयंपाक? तुमच्या घरच्या बनवतात का? का असतं का टायमिंग टेबल का असतं का ना त्याला? मग काय तुम्ही उठलं की मारायचेच का? ए तुम्ही नका बोलू. काय तुम्ही नका शायनिंग बोलू? मारू इथं. कशाची शायनिंग आली? कालवा तिकडं कुठं कालो आहे? तिकडल्या घरी दाखवायचं तुमच्या इकडं कोणचं आम्हाला घर? नका. आणि तुम्ही मारा पोरीला बाद बाद. हा, माझी बायको मी मारेन नाही तर आणीन. कुठून तुमचं आणली कसं- बायको? तुम्ही काय बोलतात लय टमाटामा लग्न केलंय मी 4 चौकात काय बोलायच करून पाहिजे, देऊ तुम्ही काय? उठलं काय की मोठं मारीतात. बितूर लावलाय काय तवा? मूत्र नाही लग्न लावलं म्हणून काय मारून टाकायची का? मै बायको आहे, मी काय करीन? काय करीन म्हणजे लग्न लावलं म्हणून काय मारून टाकावं का? तुम्ही आल्या आल्या काही तापू नका. तिला आधी विचारा मग पुढचं बोला. काय तापू नका. हा. आता धडा धडा रडत बसली पोरगी सर तोंडाला बोच तिला काय काढले. झालं निमताळीला रडायला? बर बघितलं ना तुझ्या समोर किती बोलतात मग तुझ्या माग कशी करीत असते हे मला. किती केलं तर उघडीत पावसाळ्या सारखं बाय. तुझ्या नरड्यावर सुरी. मी खरंच 9ला उठते का? खरं खरं सांगा बरं. 10ला उठते ना. बघितलं का कसं पुढचंच बोलत आहेत बाई हे. माईने सांगितलं असन फुगवलं असन त्यामुळं तोयावर पडले चिडले ते. तुमच्याकडे ती कशी सांगायचं शिकवायचं ते तुमच्या अंगात खोडी. तुमच्या माईने आमच्या नाही. बहिणीने फुगवलं असन त्यामुळं पोरीला मार मारू घेतली. मी तेच म्हणतोय मी त्या पुढं खोडी घालून नेत असते त्या मग खोडी कुणाला तिला. न्या बरं. काय नाही बरं. एक एकाचा हात पाय मोडीन ना मी न्यायचं अगं बाय म्हणल्यावर. आम्हाला हा. काय नाही वय हात. हा मला दिसतंय यायचंय आम्हाला. गे मम्मी, मला नाही राहायचं. अरे कशाला लग्न केलंस उठतय सुटतय निघायचंय कशाला लग्न केलंस रे मग? जायचंय मला, तुम्ही मारितात. तिकडच राहायचं आहे पैसेच कशाला लावलं लग्न? किती उलट बोलणं आहे तुमचं. मग उलट आहे का ना? मला यायचंय म्हणजे काय काय लगेच एक चापट सुद्धा नाही आणली ती बी हुकली लगेच आता ही फोन. सर तोंड तोंड बोच करून घेतलंय आणि कशी चापट कुत्र्याची आवला तिला बोच करायला कुत्र्याचीच आहे, कुत्र्याचीच आहे. किती बोच करून घेतलंय. बोच करलंय म्हण. असलं असतंय का? बोलणं मायने ती सोबत आहे आईने तो. फुगवलं की दुसऱ्या दिवशी भांडणच झालं पाहिजे. म्हातारपणाला सोबत असं बोलत जा जरा खरं खरं. म्हातारपणाला नाही जी खरं आहे ती बोलतात बोच मग काढलंय. म्हातारपणाकडे काय शिरायचंय. बोच करलंय मग जरा तिला आधी थोडंच लागत आहे. बोच करलंय म्हणलं ते अजून नावाच काढावा तिने काय मोठा. लाल जरा तोंड झालंय. बाया लोक बाया इथं बाया वळून बाया बाया वाटलाय. लाल तोंड हम्म. तोंड आणि तीन तसलं बघा आता कोकड अगं, आगून गेले म्हणे. सासूच्या वरचन नंदाच्या पुढचन बहिणीच्या सगळ्याच्या पुढचं पाहुणाची एकटा शेंडा मारून भांडतोय. तू दिलंय बघितलं. बरं झालं बाय तोच दिलं तोच दिलं तोच दिलं आणि बापाला काय नव्हती वय तेव्हा अक्कल. काय कांद खात होती वय तेव्हा बापाची अक्कल. घ्या बापाला बोलणं चला आकल आपण घरी खातो. सांगू त्यांना काय सांगते घरी. ह्यांनी मारलंय म्हणून. अयो त्यांचं कोण ऐक नाही. सगळा कारभार तर इथं हातात मुठीत. बघ बघ तुला अगं कशी किती बोलते. केलं तरी जावईच उघडीत पावट आहे. उघडीत पावट आहे हे जावई. आणि तुम्ही ते तसलं आईला ते- भाऊजे बहिणीला भाऊजाईला बोलायची गरज नाही. एवढा शेंडा मारून टमाटामा पाहुणा बोलतोय. मग हे असे बोलत आहेत, त्यांच्या घरातले किती बोलत किती असतील बोलत मला. असते ना. काय करायचंय आता? काय करा तुम्ही का मारली माझ्या कुमीला. नाही, माझी मला बायको आहे, यायचं मी आता, हाणीन मला नाही तर. ह्यांच्या तुमची बायको आहे म्हणून तुम्हाला डायरेक्ट कायमची काय इकली का तुम्ही तिला मारून टाकायला हे तुम्ही घेतलंय. तर म्हणलात
जावय पोरगे दिली तवा मिली आता संपला विषय. मारून टाकते ना मग. अगो बाय दिली तेव्हा मेली, कोण म्हणलं होतं? तुम्हीच म्हणला वाट कोणची लावायची पंचायत बाई म्हणली तेव्हा तुम्हाला? वाट लावताना तुम्हीच म्हणला होता नीट सांभाळा बरं का आता मग आमची लेक माणूस दिली. चालल्या वाट लावायला लागल्या काय म्हणे झालं नाही. म्हणायचं आता तुमच्यावनी बदलून पडायचं नाही येत आम्हाला आमच्या काय आम्हाला. माहित बाई एका शब्दाचा एवढा फायदा घेतात म्हणून. मग तिने तशी म्हणली म्हणून तुम्ही मारून टाकता का? माझं तेच म्हणा चांगलं सांभाळा अगं पण म्हणलं. मला काय माहिती एका शब्दाचा एवढा फायदा घेते ही माणसं. तुला बी काय गरज होती म्हणायची? माणूस सहज म्हणत असतंय, सहज म्हणत असतंय त्याचाच फायदा घेते म्हणून मला काय माहिती. ह्यांच्या घरातले लय अगोचर आहेत, मम्मी राहायचं नाही इथं मग जायचं. जा हो. ए, आण जा पिशवीन जा निघ. कायला जाईन मी चांगलं यांचं नीट वाकडं करीन तवर नाही आलायचे यांचे कोणाचं? फिरून तुला बोट नाही लावलं पाहिजे. आज तुमचे बोट सांभाळा नाही तर मी मोडून खाईन काढाच. बोट काय करतात तुम्हाला? आधीच मी डोक्याला लागलेलो आहे जणू बोट काय करतात तुम्हाला? सारखं अशा अशा होत्यात ना. मग बरोबर आहे ना. हम्म. तुम्ही असं मारल्यावर केव्हा तुमचं मार हे खायचं? बोट कुठे फिरवायचं तुमच्या घरी, आमच्या घरी नाही. आमच्या घरी बोट मोडत असतात काडकुनी. कमून मोडते ना. आणि आमच्या घरी कुठं हा? आमच्या पोरीला हाणायचं, तुम्ही आती करायचं आणि परत इकडे बोट फिरवा आणि तिकडे बोट फिरवा. आतीच केलं म्हणतात लका उठून सुटून. मग ते 10 वाजता उठत ते नाही आती होत. कुठं 10 वाजता उठते? खोटं बोलू नका. तोंडाने ना मी तुझं हो दात खाणं तीन बघणं तीन बरं आहे का माणसा देखता. बघा नुसतं हात पाय हलवलं तर इतकं रडतीन हाणल्यावर किती रडन. शेम तुमच्यावर काहीच बदल नाही. नाही मामाने कसं तुमच्याकडे बघितलं की तुम्ही मोठ्याने आवाज काढतात काही तुम्ही ऐका आमचं भांडण ऐकाय आलते काय तुम्ही? लय तेव्हा बारे माझ्यावर बघितलंय. आहे म्हणतात सेम. हटकुनी पाहुणा रावळा आला की तुम्ही हटकुनी भांडण काढतात. बघा आता तुम्हाला आमचं वाटतं भांडण मटण बी बिटण काढायला. मटण बिटण करावं लागन चांगलं चुंगलं करावं खायला करावं लागन लगेच आपटा आपटीन रामदाळा सगळा. ऐका. आमचं भांडण सुद्धा काढू जसं तुम्ही काय? म्हणलं काय जावं बाय असला कसलाय जावईच नको का आपल्याला. खरंच बिरूज आले हा? काय मला नको आपल्याला काय अरे माहिती कशाला आता? लग्न केलं सई. मला जावईच यायची, नको मला आपल्याला. ह्यांच्यापाशी राहायची नाही. काय मला धोरणच कळा ना. काय हँडा ब्रेक द्यावा का डिचार करावा? हा काय करावं बघा काय इंग्लिश बघा माळावरली इंग्लिश आहे का त्या इंग्लिशला कुठं जोड. आम्हाला काय इंग्लिश येते वय? आता डिक काय म्हणत होता डिस्चार्ज ती माझी भाषाच तसली आहे. माझ्या पद्धतीने मी म्हणलं डिचार्ज द्यावा का सोडचिठी घ्यावा सोड चिठ्ठी. हा का काय करावा माझ्या डोक्यात ते विचार चाललाय त्याला आता. डिवोर्स असं म्हणतात. दिवस हा डिवोर्स नाही सोड डऊच चिठ्ठी नाही म्हण डायरेक्ट तू. हा? सोड चिठ्ठी म्हण. डऊच नाही हम्म. डिवोर्स. ए कसले डाऊन्स? हा डऊन्स. तू कुठे या माणसाच्या नादी लागतीस? अगं मला आडवं घालतात ना ती तसलं. सोड चिठ्ठी दे म्हणते ते डायरेक्ट. बर द्या सोडून. बरं मी सोडून देतो तुमचं तुम्ही निघा. ते फोन केलता कडे ते 2 हा गावरान हा कोंबड्या आम्हाला आणायचं सांग. सोडून द्यायला. हा तुम्ही तुमचा धंदा बघा आणि आमची अहो कोंबडी जा सोडून ना द्या. माझा मी आज 2 कोंबड्या बोलल्यात गावरान. माझा मी का पितो करीतो खातो आणि जातो मी निघा. राहून द्या मग कोंबडी इथं. काय नाही नाही कोंबडी घेऊन जा कापायच्यात म्हणलं. खातो माझा मी आळणी बिळणी कसा मटण करून खा. खायला भेटन थांब तसे काय डोळं फाडतीस दल्लीत उडून जा तसे नको डोळं फाडू. 2 कोंबड कापायला लागल्या तर 2 महिने झाले तिकडे मटण नाही खाल्लं इथे तरी खाऊन जाऊन दे तसला राग राग सोडून दे गोड बोलायचं कर. गपचूप बस. काय गपची बस गटकीवर हाणला असन पण मटण चारल्यावर गोड होईन. मला बी आळणी उलच खाईन उलच रश्यातलं खाईन. तसलं नको बघू कोमल 2 कोंबड कापणार आहे पाहुणा. खाऊन दे बाया 2 महिने झाले मी खाल्लं नाही घरी. तुला कोणी यायचं सांगितलं? किती दिवस झाला खाल्लेलं 2 महिने आणता का पण तुम्ही आणता? तुम्ही थांबल्यावर मी 3 आणीन. एक आणते पेशल माझी- तुमच्यासाठी माझी बावळ्यात पोरगी हिला काय कळत नाही. तुम्हाला कशाला भावना सांगतो काढतो बा? बर का हम्म. आळणी सुक मशाल्यातले असा तरीचा रसा म्हणता असं साहेब मला तिला विचारा असं कालवण येतंय. हा 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 तुमच्या डोक्यातल्या मुंग्यान तीन सगळंच गायब झालं मग पाहिजे. नाही माया कुमिनी भाकरी केल्या तर मी भाकरी करते पटपटा करा. हा, उठा टाका भाकरी मी बघतो काय पटपटा ते. करा आणि तसलं ए, काय तुला डोळं जायचंय ना काढून नाही जात कुमी. मी ठेवून घेते तिला राहू दे जे. चला बरं लागा बरं मग आम्ही तयारीला. आणि लय हलकट वणी नका वागत जाऊ लोक नाव ठेवीत अयो, असतात आम्हाला. खायच्या आधी परत इज्जत काढायला लागली. तुला खायचंय ना लय? जा खा 2 कोंबडे निघ. बरे का आता? निघ 2 कोंबडे खा. न्यायला आलती का कोंबडे खायला आलती इथं? हा? अगं पंचट तू बी खाऊन मग जाऊ की गोड बोलून. कोंबडे खायचे. खाऊस तर त्यांना तसंच म्हणू. जाय भाकरी कर. शिस्तीत कोंबडे जा. कुठं शिस्तेत येडी आहे पोरगी बिन ते जावे कुठे गेले बाय जावे गेले का नाही कोंबडी आणायला.